गतविजेत्या भारतीय संघाने T20 विश्वचषक 2026 मध्ये आपलं वर्चस्व सिद्ध करत दिमाखात सेमीफायनलमध्ये धडक मारली आहे। कोलकाता येथील ईडन गार्डन स्टेडियमवर झालेल्या सुपर 8 मधील अत्यंत चुरशीच्या सामन्यात भारताने वेस्ट इंडिजचा 5 विकेट्सनं पराभव केला आहे। या विजयामुळे भारतीय संघाने साखळी फेरीतील कठीण समीकरण पार करत टॉप 4 मधील स्थान पक्क केलं असून आता भारताचा सामना गुरुवारी 5 मार्चला मुंबईतील ऐतिहासिक वानखेडे स्टेडियमवर इंग्लंड विरुद्ध होणार आहे। वेस्ट इंडिज विरुद्धचा सामना हा भारतासाठी करो वा मरो असाच होता। प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडिजने भारतीय गोलंदाजीचा समाचार घेत 20 षटकात 195 धावांचं तगडं आव्हान उभं केलं होतं। मात्र भारताच्या संजू सॅमसनने जबाबदारीने खेळत अवघ्या 50 चेंडूत 97 धावांची वादळी खेळी साकारली आणि विजयाचा मोलाचा वाटा उचलला। सॅमसनचं शतक अवघ्या 3 धावांनी हुकलं असलं तरी त्याच्या या खेळीने भारतीय चाहत्यांना जल्लोष करण्याची संधी दिली। हार्दिक पांड्या आणि तिलक वर्मा यांनीही मोक्याच्या वेळी फलंदाजी करत 4 चेंडू राखून भारताला विजय मिळवून दिला। मुंबई हे कर्णधार सूर्यकुमार यादवसाठी आणि टीम इंडियासाठी घरचं मैदान असल्याने टीम इंडियाला येथील वातावरणाचा फायदा मिळण्याची दाट शक्यता आहे। इंग्लंडचा संघ सध्या प्रचंड फॉर्ममध्ये असून ते ग्रुप 2 चे टेबल टॉपर राहिले आहेत। विशेष म्हणजे मागील काही ICC स्पर्धांमध्ये इंग्लंडने भारताला नॉकआउट सामन्यांमध्ये कठीण आव्हान दिलंय। त्यामुळे या सामन्यात विजय मिळवण्यासाठी भारताला आपली सर्व ताकद पणाला लावावी लागणार आहे। भारताच्या फलंदाजीत सध्या अभिषेक शर्मा, संजू सॅमसन आणि सूर्यकुमार यादव हे त्रिमूर्ती मजबूत कामगिरी करतील अशी अपेक्षा आहे, तर गोलंदाजीची धुरा जसप्रीत बुमराह आणि अर्शदीप सिंग यांच्या खांद्यावर असेल। मुंबईत पावसाची शक्यता कमी असली तरी हवामानाच्या बदलामुळे सामना रद्द झाल्यास काय होईल याकडे सर्वांचं लक्ष आहे। ICCच्या नियमानुसार जर सेमीफायनलचा सामना पावसामुळे रद्द झाला तर सुपर 8च्या गुणतालिकेत वरच्या स्थानावर असलेला संघ थेट फायनलमध्ये पोहोचतो। या स्थितीत इंग्लंड गुणतालिकेत वर असल्याने त्यांना फायदा मिळू शकतो, त्यामुळे भारतीय संघ मैदानातच विजय मिळवण्यासाठी प्रयत्नशील असेल। वेस्ट इंडिज विरुद्धच्या विजयानंतर संपूर्ण देशात आनंदाचं वातावरण आहे। सोशल मीडियावर #टीम इंडिया आणि #T20 वर्ल्ड कप 2026 हे हॅशटॅग ट्रेंड होत आहेत। 2 वर्षांनंतर पुन्हा एकदा विश्वचषकाचं जेतेपद राखण्यासाठी टीम इंडिया आता सज्ज झाली आहे। जर भारताने इंग्लंडचा पराभव केला तर 8 मार्च रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर अंतिम सामना खेळवला जाईल। या मैदानाचा इतिहास भारतीय संघासाठी फार काही चांगला राहिला नाहीये। याआधी वनडे विश्वचषकात याच मैदानात टीम इंडियाचा दारुण पराभव झाला होता, तर त्यानंतरही T20 विश्वचषकाच्या साखळी सामन्यात आफ्रिकेविरुद्धची हार याच मैदानात झाली होती। अहमदाबाद स्टेडियमच्या आठवणी जरी कठीण राहिल्या असल्या तरी मुंबईतलं वानखेडे स्टेडियम मात्र कायम लक्की राहिलंय। याच मैदानात भारतानं 2011च्या विश्वचषकासह अनेक ऐतिहासिक विजय मिळवले आहेत। त्यामुळे यावेळी वानखेडे टीम इंडियाला फायनलचं तिकीट मिळणार का हे गुरुवारीच कळेल। ब्युरो रिपोर्ट LS मराठी।